प्लॅन होता आज बाहेर असं कुठेतरी ट्रॅव्हल करायचा, पण वेदर कारण ऍक्च्युली चांगलं नाहीये. 2 दिवसापासून खूप जास्त वारा आहे आणि आज पण पाऊस आहे हलका हलका. पण म्हटलं घरात बसून तरी काय करणार, कारण इस्टरची सुट्टी आहे 4 दिवस, म्हणून आम्ही असंच बाहेर पडलेलो आहोत. आणि आम्ही आलेलो आहोत मॉर्जला. मॉर्ज हे फ्रेंच पार्ट ऑफ स्वित्झर्लंडमध्ये येतं. आमच्या घरापासून अर्ध्या तासावर आहे ट्रेनने. पहिल्यांदाच आलेलो आहोत आम्ही मॉर्जला आणि खूप सुंदर टाउन आहे. खूपच सुंदर, म्हणजे मला थोडीशी इटलीची वाईब पण आली. आणि सर्वात स्पेशल गोष्ट ह्या ठिकाणाची की हे जे गार्डन आहे, इथे ट्युलिप फेस्टिवल अरेंज केलेलं आहे त्यांनी आजपासनं. मला ह्या गार्डनमध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्रकारचे ट्युलिप बघायला मिळतील. माझ्या पाठी पण आहे. एक व्हाईट कलर आहे आणि आय थिंक रेड कलरचे आहेत. असे बरेच कलर्स आहेत अजून. सो आम्ही आणि वेगवेगळे फ्लॉवर्स पण आहेत. सो ते सगळं आम्ही आता फिरणार आहोत आणि खूप मोठं गार्डन आहे खूप, आणि प्लस लेक आहे. त्यामुळे आमची संध्याकाळ आम्ही इथे घालवणार आहोत आज आणि थोडंफार फिरणार आहोत. मे बी इंडियन रेस्टॉरंटमध्ये पण जाऊ जेवायला जर इथे चांगलं मिळालं तर, किंवा इकडे काहीतरी खाऊ. अजून काही डिसाइडेड नाहीये. चला तर मग ट्युलिपची टूर करू. ट्युलिप हे फूल त्याच्या सौंदर्य आणि प्रतिकात्मकतेसाठी खूप प्रसिद्ध आहे. ह्याचा उगम सेंट्रल एशियापासून झाला, पण आज जगभरात विविध ठिकाणी तुम्हाला ट्युलिप फेस्टिवल बघायला मिळतं. हे फूल लाल, पिवळ्या, गुलाबी, पांढऱ्या, जांभळ्या अशा विविध रंगांमध्ये येतं आणि विविध आकारांमध्ये पण येतं. अनेक संस्कृतींमध्ये ट्युलिप हे एक प्रेमाचं, आपुलकीचं आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक मानलं जातं. विशेषतः वसंत ऋतूच्या आगमनाशी ह्याचा खूप जवळचा संबंध आहे. नवीनच कळलेली गोष्ट अशी की ट्युलिपच्या काही पाकळ्या ह्या खाण्याजोग्या असतात. त्या व्यतिरिक्त ट्युलिप्सना ऐतिहासिक महत्त्व पण आहे. विशेषतः डच सुवर्णयुगात जेव्हा त्यांनी ट्युलिप मेनिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सट्टेबाजीला चालना दिली. आज ट्युलिप हे एक प्रिय फूल आहे. Meanwhile, नेदरलँडमध्ये ह्या फुलांचं खूप मोठं फेस्टिवल भरतं. बट वी वर सो लकी की आम्हाला त्याचं छोटंसं मिनी व्हर्जन का होईना पण स्वित्झर्लंडमध्ये बघायला मिळालं. हे फेस्टिवल मॉर्ज येथे 29 मार्चपासून सुरू झालेलं आहे, जे जवळजवळ 12 मेपर्यंत चालणार आहे. तुम्ही जर स्वित्झर्लंडमध्ये असाल आणि तुम्हाला जर हे बघायचं असेल तर नक्की व्हिजिट करा. सो आम्ही बऱ्यापैकी फिरलेलो आहोत हे गार्डन. तुम्ही असं आरामात बघायला गेलात तर सहज 1-1.5 तास सहज जाईल. आणि सगळ्या ठिकाणी तुम्ही बघाल तर ट्युलिप लावलेले आहेत, वेगवेगळ्या कलर्सचे आहेत आणि खूप सुंदर कलर्स आहेत. खूपच सुंदर कलर आहेत. मी पहिल्यांदा बघितलंय माझ्या आयुष्यातला पहिला एक्सपिरियन्स आहे आणि नो डाऊट खूपच छान होता.
आणि मॉर्च हे जे स्टेशन आहे हे खूप सेंट्रल स्टेशन आहे, म्हणजे तिथे सगळ्या ट्रेन्स थांबतात. त्याच्यामुळे तुम्ही इथे येऊ शकता. जेवढी मला माहिती आहे तेवढी स्वित्झर्लंडमधलं हे एकमेव ट्युलिप फेस्टिवल आहे. अजून कुठे असेल आणि कोणाला माहिती असेल तर सांगा, पण मी तरी पहिल्यांदाच इथे आलेले आहे. आणि जिनिव्हा साईडने हे थोडंसं जवळ आहे, अगदी मला वाटतं अर्ध्या तासाच्या आत पण तुम्ही पोहोचू शकता. ज्युरिक साईडने थोडं लांब पडेल, पण येस तुम्हाला जर एक्सपिरियन्स करायचा असेल तर वाय नॉट. जागा पण खूप सुंदर आहे, प्रॉमिनाड आहे, त्याच्यामुळे तुम्ही आय थिंक व्हिजिट करू शकता. इट्स नॉट ओनली फॉर ट्युलिप बट अदरवाईज पण तुम्ही एन्जॉय करू शकता. आमचा दिवस चांगला गेलाय एकंदरीत. आता फक्त पेटपूजा करूया म्हणजे आणखीन छान जाईल. आम्हाला एवढी भूक लागलेली की आम्ही इथे हे काय घेतलंय पुष्कर? कॉर्न डॉग्स. कॉर्न डॉग्स म्हणजे काय असतं? मी पहिल्यांदा ट्राय करतोय, पण बेसिकली आतमध्ये सॉसेज आहे, ओके. चिकन सॉसेज, आणि त्यावर हे असे कॉर्नफ्लेक्स टाकलेत आणि त्याला फ्राय फ्राय केलेलं आहे. आणि त्यावर सॉस. कोरियन आहे वाटतं, त्यांनी ते कोरियन लिहिलेलं. तिथे मे बी हे कोरियन डेलिकसी असेल किंवा तिथे फेमस असेल, हा, बट बरं आहे म्हणजे चांगलं आहे. सो आम्ही एवढी भूक लागली की आम्ही आता ते खाऊन घेतोय. आणि इथे मॉर्जला इंडियन रेस्टॉरंट नाहीये, एकच आहे, पण त्याचे रिव्ह्यूज काय एवढे ग्रेट नाहीये. त्याच्यामुळे आम्ही ठरवलंय की आम्ही लोझानला चाललोय एका सुंदर रेस्टॉरंटमध्ये. पुष्कर जाऊन आलाय, मी पहिल्यांदा जाणार आहे. पण त्याच्या आधी आपण मोमोचा बर्थडे येतोय 3 एप्रिलला, सो तिच्यासाठी शॉपिंग करायची आहे. सो आधी मी स्टेशनच्या जवळ 2-3 शॉप्स होते, तर तिकडे जाऊन आम्ही शॉपिंग करणार आहोत आधी, आणि मग तिथून पुढे जाणार आहोत डिनर करायला. One eternity later. सो आता आम्ही आहोत स्टेशनच्या बाहेर, असं छोटंसं सिटी सेंटर सारखं म्हणू शकतो. इथे बरेचसे शॉप्स आहेत आणि आय थिंक पुढे जाऊन रेस्टॉरंट्स पण आहेत. आमच्या मनाचा बर्थडे आहे 3 एप्रिलला, तर तिला काहीतरी छोटंसं गिफ्ट घेऊया, काहीतरी टॉय वगैरे, किंवा जर इथे पेट शॉप असेल तर पेट शॉपमध्ये पण बघू. तर इथे जिफीमध्ये पण डॉग्सचे बऱ्याच गोष्टी मिळतात, सो आधी आम्ही तिथे जाणार आहोत. आणि खूप सुंदर टाऊन आहे, मला खूप आवडलं. पहिल्यांदाच येते मी पण, आणि पुष्कर पण पहिल्यांदाच येतोय. सो चला आता आपण जाऊया मोमोला गिफ्ट घ्यायला. सो आता हे जिफीचं स्टोर आहे. इथे तुम्हाला खूप स्वस्त दरात गोष्टी मिळून जातात, म्हणजे रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला गोष्टी मिळतात इकडे. आणि तिथे तुम्हाला टिश्यू पेपरपासून भांड्यांपर्यंत सगळं काही मिळून जातं. आणि बऱ्यापैकी क्वालिटी असते, म्हणजे अगदी उत्तम क्वालिटी मी नाही म्हणणार, पण चांगली असते. म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायला काही हरकत नाही इकडून. करेक्ट, स्वस्त और टिकाऊ. म्हणजे फर्निचर वगैरे आम्ही कधी वापरलं नाहीये, त्यामुळे ते रेकमेंड मी नाही करू शकणार. आता बघूया मोमोसाठी काय चांगलं मिळतंय. तिच्याकडे बरीच खेळणी आहे, पण तिला सगळी खेळणी सोडून फक्त बॉल आवडतो. त्याच्यामुळे तो जर मिळाला तर तोच घेऊ आधी. हे बघा इथे सगळे असे बेड्स वगैरे, इवन कॅट्सचं वगैरे पण मिळतं. हे असे मोमोला पण इथूनच आम्ही एक बेड घेतलेला, ज्यावर आम्ही झोपतो, ती झोपत नाही. हो रे, ते आहे तिच्याकडे. हो, आमची एक मैत्रीण आहे स्नेहा, तिने UK वरनं आणलेलं मोमोसाठी. सो इथे पण आहे ते, तिला खूप आवडतं ऍक्च्युली फ्राईज. हे बघ पुष्कर, हा पूर्ण सेट आहे. बॉल, याच्यात टेनिस बॉल आहे आणि हे पण आहे, हे आवाजाचं. हे छान आहे पुष्कर, है ना? मला ते डॉग आहे तर काय करणार, तोडणार. आवाज नाही येत त्याचा. ह्याच्यात आहे ना पूर्ण सेट आहे. हे एक रोप आहे, मला वाटतं हे काहीतरी आवाजाचं असं हे आहे. आणि हा टेनिस बॉल म्हणजे तिची सर्वात फेवरेट गोष्ट. हे घ्यायचंय, क्यूट आहे एकदम. हे बघा इथे मला किती क्यूट दिसलंय टॉय. फिश आहे. गप्पा बसरे.
हे मासोळी. बांगड्यासारखं दिसतंय ना, मला सांगा नक्की कमेंट करून. ऍक्च्युली हे जस्ट तिच्या आजोबांनी तिला फिगर आउट करायचंय काय तिला हवंय ते. हे सगळं तिच्याकडे आहे. तिला स्नॅक्स इथे हे स्नॅक्स. मोमो काय चाललंय तुझं? फिश हवंय तुला? हे फिश ऍक्च्युली पुष्करच्या बाबांनी जस्ट आणलंय इंडियावरनं. ऑनलाईनच मागवलेलं, माहित नाही मला, पण आम्हाला लकीली इथे दिसलं. तर तिचे केस जमतात तर ते सारखे काढायला म्हणून हे एक असं मशीन मिळालंय आम्हाला. तर लिंट रिमूव्हर टाईपच आहे. तसंच हेअर म्हणजे त्यांच्या सोफ्यावर जर आपल्या सोफ्यावर आपण फिरवलं की असे सगळे जमून ह्याच्यातनं बाहेर येतात. तर बघू आता कसं आहे हे इफेक्टिव्ह. तर हे वृषालीच्या आवडीचं मोमोसाठीचं गिफ्ट वृषालीने घेतलंय. यात बेसिकली च्यूबोन आहे, नाही हे असं म्हणजे आवाज करणारे टॉईज आहेत. त्यात एक बेसबॉल आहे आणि टेनिस बॉल तिचा सर्वात फेवरेट आहे. सो हे मोमोला आवडेल. तिचं लक्ष नाही सध्या, ती पाठी हे करते. आणि हे मी घेतलंय माझ्या आवडीचं मोमोसाठी. ही आहे शॉन द शिप. तर त्यामुळे ही शिप अशी मोमोला तिला खेचायला जाम आवडतं. तर खाली रोप्स आहेत त्याला. तर तरीही तिचं लक्ष वेगळीकडेच आहे. तिने ऍक्च्युली ते बोन बघितलेत वरती. हा, ते वास येतोय तिला. 'आम्ही आता मनॉरमध्ये आलेलो आहोत. मनॉर एक मॉल आहे जिथे तुम्हाला कपडे आणि बाकी सगळ्या गोष्टी मिळून जातात. हा, आता आम्ही लहान मुलांचा टी शर्ट बघतोय मोमोसाठी, कारण व्हरायटी पण मिळते आणि थोडंसं रिझनेबल पण असतं. हो, ही एक ट्रिक आहे जी आम्ही बँगलोर पासून यूज करतोय. One eternity later. आणि आम्ही अशा प्रकारे काहीही घेतलेलं नाहीये, कारण मोमोसाठी तर काहीच मिळालं नाही. आणि आम्हालाही पडदे होते चांगले तिकडे, पण इतके महाग होते. म्हणजे आम्हाला जवळजवळ 8 म्हणजे बेडरूम आणि हे सगळं मिळून जवळजवळ 8-10 पडदे लागणार होते. तर इथे एक सिंगल पीस म्हणजे जो सिंगल पेअर पण नाही, सिंगल पीसची प्राइस होती जवळजवळ 40 फ्रँक्सच्या वर. त्यामुळे शक्यच नव्हतं घेणं. सो आम्ही काही घेतलं नाही मनोरमध्ये. आता असंच थोडंसं हे टाऊन फिरतोय आणि मग नंतर खायला जाऊ. One hour later. आम्ही आलेलो आहोत आत्ता इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवायला. हे लोझानला आहे, त्याचं नाव आहे शांती रेस्टॉरंट. आणि फूड येईपर्यंत त्यांनी आम्हाला इथे पापड सर्व केलेले. आणि एक चांगलं आहे की स्वित्झर्लंडमध्ये सगळीकडे डॉग्सना अलाव करतात, त्यामुळे मोमोचा काही प्रॉब्लेम होत नाही. मला आज नॉनव्हेज खायची खूप इच्छा झाली होती, म्हणून मी इथे प्रॉन्स करी मागवली आहे आणि पुष्करने मागवलं आहे कढई पनीर.
आणि आम्ही इतकं मनसोक्त जेवलो की काही विचारू नका. शेवटी इंडियन फूड तर इंडियन फूड. आणि डिझर्टमध्ये आम्ही मागवलेली मलाई कुल्फी, ती खाल्ल्यावर अक्षरशः इंडियाची आठवण झाली, इतकी सुंदर होती. आता डिनर झालेला आहे आणि आम्ही आलेलो शांती रेस्टॉरंट. हे आहे लोझान स्टेशनला, म्हणजे लोझान स्टेशनपासून एक 8 ते 10 मिनिटं चालत आहे. खूप चांगलं रेस्टॉरंट आहे. ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं वेगळ्या रेस्टॉरंटमध्ये, नंदनम, जे पण इंडियन रेस्टॉरंट आहे. त्याच्या आधी मी कधी तिथे गेले नव्हते, पुष्कर गेलेला आहे, त्यामुळे त्याने रेकमेंड केलेलं ते चांगलं. हेही चांगलंच आहे. ह्यांचं आम्ही खाल्लेलं पनीर कढाई आणि ग्रीन मँगो प्रॉन्स करी. ग्रीन मँगो प्रॉन्स करीला तरी माझ्याकडनं 10 on 10 आहेत. खूप सुंदर होती, खूपच, म्हणजे एकदम चविष्ट म्हणतात ना, अगदी तशी होती. पनीर कढाई पण चांगली होती, पण नॉर्थ इंडियन स्टाईल जशी आपल्याला ग्रेव्हीची सवय आहे आणि पनीर आणि मग भाज्या असतात, तर तसं नव्हतं. हे थोडंसं ड्राय टाईप होतं, थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली. चव चांगली होती, अगदी काही वाईट नव्हती. त्याच्यामुळे मी तरी त्यांना एक 8 out of 10 वगैरे देईन. चांगलं होतं खाणं इन जनरल. लास्टला आम्ही कुल्फी खाल्ली, A1 होती, खूप सुंदर. सो या रेस्टॉरंटला ना फक्त नॉर्थ इंडियन पॅलेट नाही. येस, ॲक्च्युली ह्यांचं करेक्ट, हे फक्त नॉर्थ इंडियन इथे तुम्हाला नाही मिळणार. इथे तुम्हाला मिक्स ऑफ नॉर्थ इंडियन, केरला, आय थिंक केरला स्टाईलचं पण त्यांच्याकडे बरंच आहे. फिश पण आहे, पण फिश फ्राय नाही मिळत त्यांच्याकडे, करीमध्ये मिळतं. सो तुम्ही ट्राय करू शकता. थोडे वेगळे मेन्यू आहेत, बट आय थिंक फूड खूप चांगलं होतं. आम्हाला तरी दोघांना आवडलं. असा होता आमचा पूर्ण दिवस. आम्हाला खूप मजा आली. आय होप तुम्हाला हा व्लॉग बघून पण मजा आली असेल. आणि हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, ज्याचं नाव आहे मुक्काम पोस्ट स्वित्झर्लंड. आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.